हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे चाललो आहे. तर हो, आज मी आणि पप्पा शॉपिंग करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये आलो होतो. तुम्ही पाहू शकता ब्रिज खाली जे सपोर्टिव्ह पिलर आहेत त्याला किती छान असा वडाचा आकार दिला आहे. खूप सुंदर दिसतंय. त्याच्या खाली आल्यानंतर खूप छान असा फील येतो आहे. आणि जे समोर सपोर्टिव्ह पिलर आहेत ब्रिजचे, तर त्याला एक छान असा लुक देण्यासाठी शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचे सगळे बालपणाचे चित्रीकरण या पिलरवर करण्यात आलं आहे आणि छान असं रंगांनी त्याला रंगवलेलं आहे. खूप छान असा इतिहास या पिलरच्या माध्यमातून सगळ्या अहिल्यानगरकरांसमोर आणायचा प्रयत्न केला आहे. खरंच ही आयडिया ज्याची कोणी असेल त्याला खरंच खूप खूप थँक्यू. त्याच्यामुळे अर्ध्या जणांना तरी, ज्यांना इतिहास माहीत नाही आहे, तर त्यांना तरी त्या माध्यमातून इतिहास समजेल. आणि असं थोडंसं पुढं गेलं की इथे पण शिवाजी महाराजांचा छान असा पुतळा तयार केलेला आहे आणि याच्याच मागे अहिल्यानगरचं बस स्टँड आहे, जे की सध्या काम चाललेलं आहे. आणि थोडं पुढं आलं की जे अहिल्यानगरमधलं सगळ्यात मोठं राईट साईडलाच खूप छान असं मोठं विशाल गणपतीचं मंदिर आहे. खूप सुंदर मूर्ती आहे या मंदिरामध्ये आणि सगळ्या मंदिराला पांढरा असा रंग दिलेला. अहिल्यानगरमध्ये शॉपिंग कुठं करायची म्हटलं तर सगळ्यात पहिलं कापड बाजाराचं नाव सगळ्यांसमोर येतं. ह्या कापड बाजारामध्ये सगळ्या प्रकारचे लहानांपासून मोठ्यापर्यंतचे सर्वांचे कपडे, ज्वेलरीज, टॉईज, बेडशीट्स वगैरे, काचेच्या वस्तू, शोच्या वस्तू, असं सगळं काही इतकं स्वस्त दरात आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सगळं तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे सर्व रस्त्यांनी. आम्ही पटापट शॉपिंग केली आणि घरी येताना आम्ही मासे घेऊन आलो होतो. आज छान असे मासे आणले ते. तर आपण आज माशाची रेसिपी पाहूया. साधी सिंपलच करणार आहे माशाची रेसिपी. साधे सिंपलच बनवणार आहे. तर मासे स्वच्छपैकी धुवून घेतले ते. आता त्यात थोडीशी हळद टाकून घेते. नंतर थोडंसं मीठ टाकून घेते. आणि छानपैकी मिक्स करून घेते. पातळ असा रस्सा बनवून घेतला आहे माशांचा आज मम्मीने. आणि आता फिश फ्राय हळद मीठ लावलेल्या ह्याला आपण थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आणि आलिशाचा फिश फ्राय मसाला टाकून घेणार आहोत. फिश फ्राय मसाला, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि त्याबरोबरच हे अर्ध लिंबू पण पिळून घेणार आहे मी त्याच्यावरती. सगळे एकत्र मिक्स करून आपण याला अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत. म्हणजे जे लिंबू पिळलेलं आहे ते छान आतमध्ये असे मुरेल आणि मग टेस्टला मासे छान लागतात. छान अशी आता माशाची भाजी झाली आहे. तर आपण आता फ्राय करणार आहोत. त्यासाठी थोडा थोडा रवा मी टाकून घेणार आहे. त्याच्यावरती तेल तापायला ठेवलंय. छान असं रव्याने कोट केलंय. आता मी एक एक करून तेलात सोडून घेणार आहे. जास्त पण रवा लावायचा नाही, खूप कडक होतात त्याने. तर अशा पद्धतीने थोडं थोडा रवा लावून मी सगळे मासे आता तव्यावरती टाकून घेते. गॅस कमीच ठेवायचा थोडासा.
छान असे सगळे मासे मी रवा लावून तेलात टाकून घेतलेत आहे. पाहू शकता एका साईडने थोडेसे कडक झाले की मग आपण त्यांना पलटी मारणार आहोत. तर मी आता एक एक करून पलटी मारून घेतली. अगदी थोड्याशा तेलात छान क्रिस्पी असे ते होतात. पाहू शकता खालच्या साईडने किती छान असा रंग आलाय आणि क्रिस्पीपणा पण आलाय. एका साईडला छान अशी माशाची पातळ भाजी झाली आहे आणि दुसऱ्या साईडला आपण आता फ्राय करायला टाकलंय. तर छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. छान असे आता मासे फ्राय झाले ते मी काढून घेते एक एक करून. तर तुम्हाला ही फिश फ्राय रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.